आज 11 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या प्रकरणाचा निकाल लागलाय। याच्यामध्ये या कटाचे मुख्य सूत्रधार म्हणून ज्यांना गोवण्यात आलं ते डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे, जे स्वतः ENT सर्जन, एक चांगले नेता संघटक म्हणून प्रसिद्ध होते। त्याचबरोबर याच खटल्यामध्ये सर्व आरोपींची बाजू मांडणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर, मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता, तसंच विक्रम भावे, ज्यांनी किमान 5000 पेक्षा जास्ती माहिती अधिकाराचे अर्ज करून माहिती अधिकार क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं। त्याचा आवाज कमी करा, बंद करा की। यांची निर्दोष मुक्तता याच्यामध्ये झाली। यांची निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल आम्ही या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी आज या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो, आई भवानीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो की प्रदीर्घ कालावधीनंतर डॉक्टर तावडेंसारख्या एका ENT सर्जनचं आयुष्य 8 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर, त्यांचं आयुष्य बर्बाद झाल्यानंतर, त्यांच्यावरती तर खरं तर प्रचंड अन्याय झालेला आहे, पण ते अखेर निर्दोष सुटलेला आहे। विक्रम भावेंना 2 वर्ष नाहक तुरुंगामध्ये राहावं लागलं, त्यांचा कोणताही संबंध नव्हता। माननीय न्यायालयाने सांगितलं यांच्याबद्दल कोणतेही पुरावे देखील मिळाले नाहीत। अधिवक्ता संजीव पुनाळेकर, जे तर अधिवक्ता होते, जे हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी त्याच्यामध्ये गुंतवण्यात आलं, त्या अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांवरती तर प्रचंड मोठा अन्याय होता की त्यांची प्रतिमा, त्यांच्या विविध सामाजिक कार्य याला एक कलंक लावून अशा प्रकारे तपास यंत्रणांवरती दबाव टाकून जे काही दाभोळकर परिवारामार्फत, विशेषतः मुक्ता दाभोळकर आणि हमीद दाभोळकर यांच्या कम्युनिस्ट इकोसिस्टीमचा गैरफायदा घेऊन त्यांनी तपास ज्या पद्धतीने भरकटवला, तर ती अतिशय चुकीची गोष्ट होती। आणि मला असं आज वाटतं की आजचा हा निकाल म्हणजे ज्यांनी हिंदू दहशतवादाचं षड्यंत्र रचलं, त्या षड्यंत्र रचणाऱ्यांचा हा पराभव आहे। ज्या कम्युनिस्ट इकोसिस्टीम बद्दलचा फाजील आत्मविश्वास मुक्ता दाभोळकर आणि हमीद दाभोळकर यांना होता, त्या फाजील आत्मविश्वासाचा आज पराभव झालेला आहे। याच्यामध्ये 2 जण, जे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, त्यांच्याबद्दल देखील एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून ते समाज मनामध्ये प्रचलित होते। एकंदरीतच या प्रकरणाचा तपास हा संशयास्पद आहे, हे या निकालावरून आज सुस्पष्ट झालेलं आहे। कारण या प्रकरणाचा जो आत्मा UAPA दहशतवादी विरोधी कायद्या संबंधितलं कलम, हे याच्यातून माननीय न्यायालयाने काढून टाकलेलं आहे। आणि याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की देशामध्ये हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी हे प्रकरण तयार करून याच्यामध्ये हिंदुत्ववादी लोकांना अडकवण्यात आलं। आणि याच्यातला महत्वाचा पुरावा मी आपल्या समोर आज मांडणार आहे। या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 7:20 डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली। ती हत्या झाल्यानंतर केवळ 1.5 तासाच्या आत मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध प्रसिद्धी माध्यमांकडे वक्तव्य केलं की हा खून हिंदुत्ववाद्यांनीच केलेला असावा, अशा प्रकारचा अंगुली निर्देश करून या तपासाची दिशा पहिल्यांदा त्यांनी भरकटवली। पृथ्वीराज चव्हाण हे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे अतिशय जबाबदारीचं पद होतं आणि त्यांनी असं वक्तव्य करणं पूर्णतः चुकीचं होतं। परंतु त्यांना हिंदू दहशतवादाचं नॅरेटिव्ह या देशामध्ये सिद्ध करायचं होतं आणि त्याचा भाग म्हणून त्यांनी अशा प्रकारचा अंगुली निर्देश त्यावेळेला केलेला होता। वस्तुस्थितीमध्ये डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर सर्वप्रथम जर कोणाला अटक झालेली होती तर खंडेलवाल आणि नागोरी या 2 शस्त्र तस्करांना या प्रकरणामध्ये अटक झालेली होती। पुणे पोलिसांनी ती अटक केलेली होती। आपल्या सगळ्यांना माहिती आहे
की या खुनामधला सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे पिस्तूल हे त्यांच्याकडून अवगत करण्यात आलेलं होतं आणि डॉक्टर दाभोळकरांच्या शरीरामध्ये ज्या गोळ्या मिळालेल्या होत्या, ज्या बुलेट्स मिळालेल्या होत्या, त्या बुलेट्सचा आणि त्या पुस्तकाचा फॉरेन्सिक रिपोर्ट हा कलिना लॅबचा मॅच झालेला होता. खरं तर त्याच वेळेला केस सुटलेली होती. परंतु हे सगळं बासनात का बांधण्यात आलं याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण याच खंडेलवाल आणि नागोरी यांना अटक केल्यानंतर यांच्यातली दुसरी कडी म्हणजे गोव्यातून 2 तरुण पोलिसांनी ताब्यामध्ये घेतले, त्यांना अटक करण्यात आलं. त्यांचं नाव होतं मंगेश चौधरी आणि दुसरा होता रसूल अन्सारी. हा मंगेश चौधरी आणि रसूल अन्सारी यांनी त्यावेळेला पोलिसांकडे कन्फेशन दिलं, कबुली जबाब दिला, होय आम्हीच दाभोळकरांचा खून केला. ही वस्तुस्थिती का दडवण्यात आली आणि त्यांनी दिलेला कबुली जबाब आज कुठे आहे? त्यांना गोव्याहून मुंबईला आणेपर्यंत हा कबुली जबाब कसा फिरला या प्रश्नाचं उत्तर आज कोणी देऊ शकत नाही. या चार्जशीट मध्ये त्यांचा कुठेही उल्लेख नाही. कारण रसूल अन्सारी जर याच्यामध्ये आला तर हिंदू दहशतवादाचं नॅरेटिव्ह सिद्ध होऊ शकणार नाही आणि मग आम्ही सनातन संस्थेचा छळ करू शकणार नाही. या दुष्ट हेतूमुळे हे सगळं दाबून टाकण्यात आलं. या सगळ्या गोष्टी मी आपल्या समोर अशासाठी मांडतोय की 11 वर्षामध्ये अपरिमित अन्याय आम्ही सहन केलेला आहे आणि दाभोळकर परिवाराकडून मात्र तपास योग्य दिशेने होण्याच्या ऐवजी तपास भरकटवणं, त्याच्यातून प्रसिद्धी प्राप्त करून घेणं, कम्युनिस्ट इकोसिस्टीमचा लाभ घेऊन हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करणं, हिंदू दहशतवादाच्या थेरीला पाठबळ मिळेल अशी वक्तव्य करणं आणि स्वतः प्रसिद्ध होणं, अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. त्या वारंवार आम्ही बघितल्या. आम्ही इतके दिवस कुठलंही वक्तव्य केलं नाही. आम्ही शांत होतो. आज माननीय न्यायालयाचा हा निकाल आल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयाच्या या निकालाचं स्वागत करतो. लक्षात घ्या की आज याच्यातलं मुख्य नॅरेटिव्ह नष्ट झालेला आहे. ज्यांना कॉन्स्पिरेटर म्हणून संबोधलं गेलं त्या डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडेंना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे. याच्यामधून विक्रम भावेंना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये अधिवक्ता संजीव पुनाळेकरांच्या नावाने एकेरी उल्लेख करून ज्या पद्धतीने दाभोळकर परिवार त्यांची बदनामी करत होता, एका उच्च न्यायालयामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ विविध केसेस लढवणाऱ्या अधिवक्ता संजीव पुनाळेकरांची जी काही बदनामी यांनी केली त्याची भरपाई आज कोण देणार आहे हा मोठा प्रश्न आहे. कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचं नॅरेटिव्ह तर सिद्ध झालं नाही, परंतु तुम्ही काही लोकांची बदनामी मात्र अवश्य केली. सनातन आश्रमावरती तपास यंत्रणांनी कसून तपास केला. आम्ही सनातन संस्थेचा प्रवक्ता म्हणून मी आपल्या समोर सांगतो, आम्ही तपास यंत्रणांना पूर्णतः सहकार्य केलेलं होतं. संविधानाचे आम्ही पण पाईक आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आडकाठी कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं नव्हतं. आम्ही आमच्या आश्रमांवरती धाडी पाडल्या. आम्ही पूर्ण सहकार्य केलं. 1600 पेक्षा जास्त साधक परिवारांची चौकशी याच्यामध्ये झाली. आम्ही सहकार्य केलं. आमच्या बँक अकाउंटची चौकशी झाली. आम्ही सहकार्य केलं. सापडलं काय? काहीही नाही. आणि आज तर हे सगळं पितळ उघडं पडलेलं आहे. आज या ज्या शक्ती होत्या, ज्या शक्तीने हिंदू दहशतवादाचं कुभांड रचलेलं होतं, एक षडयंत्र रचलेलं होतं, या शक्तींचा हा निकाल म्हणजे सपशेल पराभव आहे. मुक्ता दाभोळकरांचा जो व्यक्तिगत अहंकार आणि प्रसिद्धी लोलुपता याचा हा पराभव आहे. हमीद दाभोळकरांनी बाहेर मीडियामध्ये सगळीकडे स्टेटमेंट केलेलं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दाभोळकरांना दुसरा गांधी करू अशा प्रकारच्या धमक्या सनातनवाल्यांनी दिल्या. ज्या वेळेला माननीय न्यायालयाच्या समोर त्यांना उभं केलं आणि त्यांना सांगितलं की याचे पुरावे द्या किंवा कुठे कोणी काय म्हटलं, ते बोलले मला माहिती नाही. त्यांच्याकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. त्यांनी खोटं सांगितलं की आम्ही सीबीआयकडे तक्रारी केल्या. सीबीआयने सांगितलं आमच्याकडे हमीद दाभोळकरांनी अशा कोणत्याही तक्रारी केलेल्या नाहीत. या सगळ्या प्रकरणामध्ये निरपराध काही तरुणांना गोवण्यात आलेला आहे. त्यांना शिक्षा झाली आहे. त्यांचे वकील सक्षम आहेत, ते पुढे जातील. आम्हाला आशा आहे की उद्या वरच्या कोर्टामध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर सुद्धा निर्दोष सुटतील. तेव्हा या प्रकरणावरती खऱ्या अर्थाने उजेड पडेल. परंतु याला संयम ठेवावा लागेल. लक्षात घ्या की आज पुरोगामी जी काही
टोळी आहे, एक प्रकारचं नक्षलवाद्यांचं नेक्सस आहे, एक प्रकारे क्षमा करा अर्बन नक्षलवाद्यांचं, एक प्रकारे कम्युनिस्ट जे नेक्सस आहे की ज्याच्यामधून आजही हिंदुत्ववाद्यांची बदनामी होते, तर त्याचं उत्तर या तपास यंत्रणांच्या एकंदरीत फोलपणावरून निश्चितपणे पुढे आलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये अतिशय गंभीर गोष्ट मी आपल्या समोर आणतो, जी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर जाणं खूप आवश्यक आहे. याच्यातले अनेक तपशील मी अगदी थोडक्यात सांगितलेत, याच्यातले अनेक तपशील येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सविस्तर आम्ही आपल्या समोर मांडू, परंतु अनेक गंभीर गोष्टी आपल्या समोर निश्चितपणे येतील. आपल्यालाही लक्षात येईल कशा पद्धतीने संस्थेला छळण्यात आलं. त्याच्यातली गंभीर गोष्ट जी महाराष्ट्राच्या समोर मी आणू इच्छितो की हा तपास सुरू असताना या खटल्यामधल्या साक्षीदारांना अनिष्य कार्यकर्ते जाऊन भेटले आणि ते माननीय न्यायालयाच्या समोर उघड झालं. ज्या खटल्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्याच्यातल्या वादी प्रतिवादी कुठल्याही पक्षाने साक्षीदारांना भेटणं योग्य नाही. याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुख्य नेते मिलिंद देशमुख हे जाऊन भेटले, त्यांच्याबरोबर जेवले, त्यांना जेवू घातलं. या मिलिंद देशमुखांना अटक करण्याची मागणी होण्याची आज आवश्यकता आहे. या मिलिंद देशमुखांच्या सोबत एक महिला पण होती. ती महिला कोण होती तिचा शोध घेणं आज गरजेचं आहे. आज अनेक गोष्टी अशी याच्यातल्या अनुत्तरित आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्र मागतोय. आम्ही 11 वर्ष शांत होतो. लक्षात घ्या की 20 ऑगस्ट 2013 पासून आजपर्यंत फक्त आणि फक्त अन्याय आणि अपमान आम्ही सहन केलेला आहे. 2016 मध्ये डॉक्टर तावडेंना अटक झाल्यानंतर सनातन संस्थेचं वारंवार नाव घेतलं गेलं. विक्रम भावेंना अटक झाल्यानंतर संस्थेचं वारंवार नाव घेतलं गेलं. प्रत्येक वेळेला आम्हाला बदनाम करण्यात आलं. माझा एक साधा प्रश्न आहे, ज्या वेळेला सप्टेंबर 2016 मध्ये सीबीआयने चार्जशीट सबमिट केलेली होती कोर्टामध्ये, त्याच्यानंतर वकील म्हणत होते की हा खटला चालवा, परंतु हा खटला चालू नये म्हणून मुक्ता दाभोळकर मुंबई उच्च न्यायालयात गेल्या आणि तो खटला थांबवण्याची विनंती केली. भारतामधलं एकमात्र उदाहरण असेल की ज्या मुलीच्या वडिलांचा खून झालाय तर ती मुलगी खटला चालवा म्हणायच्या ऐवजी खटला लांबवा असं म्हणते, आणि ज्या लोकांना अडकवलंय ते म्हणतात की खटला चालवा. ही विपर्यास्त परिस्थिती पूर्ण भारतामध्ये आतापर्यंत मला तरी कुठे दर्शवण्यात आलेली नाही, पाहण्यात आलेली नाही. अर्थात त्यांनी तो स्टे मिळवला, नाहीतर 2016 मध्ये जर हा खटला चालला असता तर 2017 किंवा 18 मध्ये याचा निकाल आला असता. डॉक्टर तावडे तेव्हाच बाहेर पडले असते. एका ENT सर्जनला, एक मराठा तरुण राजघराण्यातला सरदार घराण्यातला मुलगा, एक हुशार अतिशय डॉक्टर की जो उत्तम संघटक आहे आणि केवळ अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला त्यांनी विरोध केला, अनेक वारकऱ्यांचं संघटन केलं, डॉक्टर दाभोळकरांचा पर्दाफाश केला. या दुष्ट हेतूने त्यांचं नाव याच्यामध्ये गुंफण्यात आलं. 2018ला डॉक्टर तावडे बाहेर आले असते. आज 2024 आहे. 18, 19, 20, 21, 22, 23, 24 कुठला विकृत आनंद या कुटुंबाने घेतला. ह्या जी विकृती आहे, ही जी त्यांची जी दुष्ट हेतू आहे की कुठलंही कारण खरे मारे तरी मोकाट सुटले तरी चालतील, परंतु सनातनवाले आणि हिंदुत्ववादी अडकले पाहिजेत, हा हेतू आज उघड झालेला आहे. माझी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आमची प्रतिमा याच्यामध्ये जी मलिन झाली ती माननीय न्यायालयाच्या या सगळ्या निकालामुळे आज खऱ्या अर्थाने आमच्यावरचा डाग मिटलेला आहे. परंतु याच्यातले अनेक प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला याच पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्या प्रकरणांचाही निकाल असाच लागेल. त्या प्रकरणामधून देखील निर्दोष मुक्त होऊ आमची परमेश्वरावरती नितांत श्रद्धा आहे. एवढ्या सगळ्या चौकशा झाल्या, एवढे सगळे आश्रमांवरती धाडे पडल्या, एकही साधक डगमगला नाही. संस्था आजही टिकून आहे. आजही आम्ही नेटाने सामोरे जातोय, कारण आमचा न्यायावरती विश्वास आहे की एक दिवस आम्हाला निश्चित न्याय काय. माझ्यानंतर सुनील घनवट त्यांची बाजू मांडतील, नंतर आपण आपले प्रश्न विचारा. या संदर्भात अभयजींनी आता जी भूमिका या ठिकाणी मांडली, कशा प्रकारे एखाद्या
संस्थेला संघटनेला छळलं जातं, त्यांना त्रास दिला जातो, एखादा हिंदू दहशतवादाचा नॅरेटिव्ह सेट करून कशा प्रकारे दबाव आणला जातो ह्याचं हे उदाहरण अतिशय सुस्पष्टपणे अभयजींनी आपल्या सर्वांच्या समोर मांडलेलं. या सर्व केसचा जर अभ्यास केला तर आपल्या सर्वांनाही माहिती याच्यामध्ये की प्रत्येक वेळी आरोपी बदलत गेलाय. 2014ला विकास खंडेलवाल नागोरी, अगदी पिस्तुला सहित बॅलिस्टिक रिपोर्ट आल्यानंतर सिद्ध झाल्यानंतर सुद्धा 2016ला म्हटलं जातं नाही नाही हे दोघं आरोपी नाहीयेत. आरोपी कोण तर सारंग अकोलकर आणि विनय पवार. आणखीन थिअरी बदलत जाते आणि 2018ला सचिन अंदुरे आणि शरद करसकर पकडले जातात. जे साक्षीदार सुरुवातीला सांगतात की विनय पवार आणि सारंग अकोलकर हे मारेकरी आहेत, ते साक्षीदार नंतर सांगतात नाही नाही ते नाही, हे दोघं आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे नेमकं या प्रकरणामध्ये या तपास यंत्रणा कुठली कथानकं रंगवत होती आणि ती रंगवलेली कथानकं अपयशी ठरल्यामुळे खऱ्या अर्थाने आज यातले सनातनचे साधक असतील किंवा हिंदुत्वनिष्ठ असतील हे निर्दोष सुटलेले. त्याच्यामध्ये ज्या डॉक्टर तावडेंबद्दल आरोप केले गेले, हे डॉक्टर तावडे ज्यावेळेस त्यांच्या घरी धाड मारली गेली त्यावेळेस काय सापडलं? नामजप लिहिलेले वह्या असतील, त्याचबरोबर काय मोबाईलची 2-4 रिकामी खोकी असतील. एवढे सापडल्याने कुठला आरोपी किंवा कुठला व्यक्ती त्या हत्येमध्ये दोषी आहे असं सिद्ध होत नाही. हेच डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे अंधश्रद्धा कायदा जो तथाकथित दाभोळकरांच्या संघटनेच्या प्रणित महाराष्ट्रात आणला जात होता, म्हणजे मला सांगायचं की केवळ सनातनच्या साधकांना यात त्रास दिला आणि छळला असं नाही. ज्या ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी त्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध केला, मग त्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय असेल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ असेल, अशा अनेक संघटनांना, आध्यात्मिक संस्थांना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या, त्यांच्या साधकांच्या चौकशा झाल्या, छळण्यात आलं. आणि त्याचं कारण मुख्य हे आहे की कोणीही पकडलं गेलं नाही तरी चालेल, पण जे माजी मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांनी दिले स्टेटमेंट आहे त्याच्या आधारे भगव्या दहशतवादाचा नॅरेटिव्ह या पुरोगामी इकोसिस्टमला, या कम्युनिस्ट इकोसिस्टमला जे दाभोळकर कुटुंबियांनी बनवलेला आहे त्यांना सिद्ध करायचा होता. महत्वाचा भाग याच्यामधला की ज्या डॉक्टर तावडेंनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, म्हणजे हा केवळ अंधश्रद्धा नाही तर हिंदू धर्मातल्या प्रथा, परंपरा, धर्माचरणांना विरोध करणारा श्रद्धा निर्मूलनच कायदा होता, त्याला विरोध करण्यासाठी गावोगावी बैठका घेतल्या, जागृती केली, मोर्चे केले, आंदोलनं केली. अशा व्यक्तीला आता अभयजींनी सांगितलं त्यांची पार्श्वभूमी काय आहे, तर यांना टार्गेट बनवण्यासाठी हे केलं. आणि त्याचबरोबर म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी स्वतःच्या वडिलांना सुद्धा भेटू शकले नाहीत, ही परिस्थिती याच्यामध्ये आहे. ओव्हरऑल त्यांच्याबद्दलचा जो पुरावा तपास यंत्रणेने सादर केला होता, कारण हे सांगणं आवश्यक आहे, मीडियामधनं हे दाभोळकर कुटुंबीय वेगवेगळ्या मीडिया ट्रायल करत राहिले, लोकांसमोर मांडत राहिले, परंतु आज वास्तविकता पुढं का नाही आली याच्यामध्ये. 2007ला तत्कालीन एका प्रवक्त्याने मेल पाठवला डॉक्टर तावडेंना आणि त्या मेलमध्ये काय लिहिलं होतं, महाराष्ट्रात अंधश्रद्धा कायदा येतो आहे, याला आपण विरोध केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी तत्काळ डॉक्टर तावडे यांनी त्याला संविधानिक पद्धतीने उत्तर दिलेलं होतं, होय आम्ही निवेदन देतोय, भेटीगाठी घेतो आहोत. हा सगळा दिलेला त्यांचा जबाब हा त्या ठिकाणावर गायब करण्यात आला. 2007ला जर एखादा मेल पाठवलेला असेल तर तो मेल 2013च्या हत्येचं कारण कसं होऊ शकतो. त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा यातला आणखीन एक आहे की 2007-8ला दाभोळकरांचेही काही कार्यकर्ते नक्षलवादी कारवायांमध्ये त्या गोंदियामध्ये पकडले गेलेले होते. मग त्यांना सोडा अशी मागणी करणारी दाभोळकरांची संघटना नक्षलवादी आहे, अर्बन नक्षलवादी आहे, अशा प्रकारचा का म्हटलं जाऊ नये असा आमचा प्रश्न या ठिकाणी आहे. ओव्हरऑलच यामध्ये विकास खंडेलवाल नागोरी प्रकरण असेल, जात पंचायतीच्या विरोधात त्यांनी जो लढा दिला होता त्याच्यातूनही अनेक विरोधक वाढलेले होते. पुण्यामधल्या बोगस डॉक्टरांच्या प्रकरणामध्ये सुद्धा अनेक डॉक्टरांच्या विरोधात त्यांनी तक्रारी केल्या होत्या, काही डॉक्टरांना अटक झालेली होती. त्याच्या माध्यमातून हे काय झालेलं असू शकतं का, दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक घोटाळे झालेले. मी स्वतः या संदर्भातल्या धर्मादाय आयुक्त साताराकडे तक्रारी दाखल केल्या, वारकरी संप्रदायाने तक्रारी दाखल केलेल्या आहेत. मग आपल्या संघटनेची बदनामी होण्यापेक्षा त्या संघटनेमध्ये असलेल्या काही महत्वाच्या लोकांची नावं बदनाम होऊ नयेत म्हणून तरी हत्या झालेली नाहीये ना. या सगळ्या शक्यतांचा विचार, तपास हा कुठेही झालेला दिसत नाही. त्यामुळं मीडियामध्ये मांडलेल्या गोष्टी आणि मीडियामध्ये ज्या ट्रायल केल्या गेल्या त्या कोर्ट ट्रायलमध्ये मात्र खरं ठरलेलं नाहीये. आणि त्याच माध्यमातून पुढे आलेलं आहे की डॉक्टर तावडे ज्यांना मास्टरमाइंड ठरवण्याचा प्रयत्न केला गेला,
त्यांना आजच्या या प्रकरणातून निर्दोष सिद्ध केलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या तपास यंत्रणेने रचल्या, भगवा आतंकवादाचा थेअरी असेल किंवा अन्य गोष्टी असतील, त्या आज पूर्णपणे अपयशी ठरलेल्या आहेत. मी केला की सनातन संस्थेशी याच्या संपूर्ण प्रकरणातला श्री विक्रम भावे हे एकटेच निगडित होते किंवा संस्थेच्या कार्यामध्ये सहभागी होते. बाकीची जी सगळी मंडळी आहेत ती विविध संघटनांमध्ये कोणी व्यक्तिगत हिंदुत्वाचं कार्य करतात. त्याप्रमाणे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे होते. ते कुठल्या आपल्या सत्संगामध्ये येणं किंवा संस्थेचा एक भाग असणं असं नव्हतं, पण एक हिंदुत्ववादी म्हणून होते आणि त्यांना इम्प्लिकेट कारण हिंदू दहशतवादाची जी ओव्हरऑल नॅरेटिव्ह आहे त्याच्यामध्ये अनेक हिंदुत्ववाद्यांना याच्यामध्ये अडकवण्यात आलं. हा भाग आहे. हा नव्हते. अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली असं पण तुम्ही दावा करताय ना या दोघांनी? नाही, अशी कुठे मी आता तुम्ही म्हणाल ना की संस्थेच्या शिबिराला वगैरे नाही, मी कुठे म्हटलं असं? कुठे म्हटलं असं? म्हटलंच नाही. मी तुम्हाला असं म्हटलं की अनेक विक्रम भावे यांच्याबद्दल म्हटलेलं की 3000 पेक्षा जास्ती माहिती अधिकाराचे अर्ज त्यांनी केले विविध ठिकाणी. कार्यक्रमांबद्दल कुठेही उल्लेख केले. ह्याच्यामधला खरं दोषी जर कोणी आहे असं बघायला गेलात तर तपास यंत्रणांवरती जो दबाव टाकण्यात आला तो चुकीचा होता. की त्यांना ज्या पद्धतीने भरकटवण्यात आलं तर ते चुकीचं होतं. आम्ही एवढंच म्हटलेलं आहे की सुनीलजीने जो विषय सांगितला की पहिल्यांदा खंडेलवाल नागोरी म्हटलं, त्याच्यानंतर म्हटलं की सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनी खून केला. सप्टेंबर 2016 मधली जी चार्जशीट सबमिट झालेली होती त्याच्यामध्ये विनय पवार आणि सारंग अकोलकर हे मर्डरर म्हणून होते आणि डॉक्टर तावडे हे कॉन्स्पिरेटर म्हणून होते. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गावोगावी जाऊन स्वखर्चाने विनय पवार, सारंग अकोलकर यांची पोस्टर्स लावली. मला सांगा की आज त्या दोन मुलांच्या पालकांना काय वाटलं असेल? आज या निकालपत्रामध्ये त्यांचं नाव नाही. लक्षात घ्या की आज आमचा म्हणजे प्रश्न असला पाहिजे की मुक्ता दाभोळकर जर स्वतःला विवेकवादी म्हणत असतील, हमीद दाभोळकर जर विवेकवादी म्हणत असतील, स्वतःला जर निर्भय म्हणत असतील, तर आज ते त्याच बस स्टँडवरती पोस्टर लावून त्या मुलांची क्षमायाचना करणार आहेत का? हा मोठा प्रश्न आहे. पण ते तसं करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. कारण तपास भरकटवण्याचं काम होतं. जर सप्टेंबर 2016 मध्ये चार्जशीट झालेली आणि त्याच्यानुसार प्रक्रिया पुढे गेली असती तर विनय पवार आणि सारंग अकोलकर यांचीच नावं आली असती. विनय पवार आणि सारंग अकोलकर हे कुठे आहेत ते आम्हालाही माहिती नाहीये. तुम्हाला मंदारजी माहिती आहे की आम्ही पूर्वीच्या पत्रकार परिषदांमध्ये पण यांच्यासाठी आवाहन केलं होतं की ते कुठे असतील त्यांनी समोर आलं पाहिजे. आज तर ते समोर नाही आहेत आणि ते कुठे असतील आता 2009 पासून ते कधी आमच्याशी संपर्कातच नाही आहेत. त्यांना फरार घोषित केलेला आहे. तर मग एनआयएने त्यांना जर फरार घोषित केलेला आहे तर मग तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढा पुळका नाही? आम्हाला पुळका असण्याचं कारण नाही. मी याच्यामध्ये एवढंच म्हटलं, आमच्या पुळकाचं नाही म्हटलं, त्यांच्या पालकांना जर वाटलं असेल. तुम्हाला हा एक मंदारजी, आपण एक पत्रकार आहात, आपण काही कुठल्या चळवळीचे कार्यकर्ते नाहीत, आम्हालाही माहिती आहे. आपण हा विचार करा की कोणाच्या तरी नावाने मुक्ता दाभोळकरांनी पोस्टर लावली की हेच दाभोळकरांचे खुनी आणि कुठे दिसलं तर पाठवा. आज तर माननीय न्यायालयाच्या निकालाचं स्वागत त्यांनी केलेलं आहे. आज ते क्षमायाचना करणार आहेत का? आज ते आत्मक्लेश करणार आहेत का? तो निर्भयता त्यांच्यामध्ये नाही आहे. हे आम्हाला तुम्हाला सांगायचं. मी तुम्हाला देतो याच्या लिंक. किंवा मिड डे आणि टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस याच्या सगळ्याच्या बातम्या आलेल्या आहेत. पोलिसांनीच हे लिहिलेलं आहे आणि त्याच्या बातम्या आम्ही तुम्हाला प्रेस संपली की लगेच देतो. ती आमच्या स्टेटमेंट्स आमच्याकडे नसतात. त्याच्यामध्ये बातमीमध्ये आलेलं की त्यांनी कन्फेशन दिलं.
आलं का लक्षात? आणि ते हे पण आलेलं आहे की ते कन्फेशन गोव्यामध्ये दिलं, मुंबईला आल्यानंतर त्यांनी ते कन्फेशन फिरवलं. तर आता मुंबई ते गोवा ते मुंबई या प्रवासात काय झालं हे सांगणं हे तपासाचा भाग आहे. आजची प्रेस आम्ही एवढ्यासाठीच घेतलेली की ह्या प्रेसमधून आपल्याला ही गोष्ट तर निश्चित झालेली आहे की डॉक्टर तावडे, विक्रम भावे आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता माननीय न्यायालयाने केलेली आहे. त्यांच्यावरती जो काही अन्याय झाला यामध्ये सनातन संस्था ज्या प्रमाणात भरडली गेली, कारण सगळीकडे आम्हाला कोणी विचारलं नाही तुमचे कार्यकर्ते कोण, नाव येताना मात्र सनातनचं सगळीकडे आलेलं आहे. तर मी सगळ्या महाराष्ट्राला एवढीच विनंती करतो की हे निर्दोष सुटलेत, याच्याबद्दल आम्ही भगवान श्रीकृष्णांच्या चरणी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. तुम्ही म्हटलं की मुख्यमंत्री त्यावेळेचे जे होते आपण उद्या परवा सविस्तर भेटू, ऑर्डर हातामध्ये येऊ द्या. काय आज प्राथमिक टप्पा होता, ती पत्रकार परिषद घेतलेली आहे आमदार. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला आम्ही इथेच आहोत, महाराष्ट्रामध्येच आहोत. प्रश्न आहे की ते त्यावेळेचे जे काही मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांनी त्या वक्तव्य केलं आणि ते त्या दिशेने गेलं असं म्हणतात. मात्र हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं गेलं. त्यावेळी देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, राज्यामध्ये मला वाटतं त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आता देखील जेव्हा हा निकाल लागलेला आहे तेव्हा सीबीआय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. अमित शहा या खात्याचे मंत्री आहेत, मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, तर त्यांचा यामध्ये काय वाटा आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही जरा व्यवस्थित अभ्यास केला तर लक्षात येईल की ज्या वेळेला प्रकरण हँडओव्हर झालं त्यावेळेला भाजपची सत्ता नव्हती. अनेक प्रश्नांची उत्तर मी देईन तुम्हाला, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. आज मला तुमच्या समोर एवढंच मांडायचं होतं. काय आहे की ह्या प्रश्नांची उत्तरं दिल्यामुळे विषय भरकटेल. तुम्ही या विषयावरती सविस्तर आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्याकडे एक नाही, अर्धा नाही, 2 तास या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. आज आमचं पहिलं होतं की आज की इस प्रेस में हमने ये हम आपके सामने बताना चाहते हैं. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.